श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्हाला वाटत असेल तुमच्या मनासारखे व्हावे, अडलेले पैसे बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला संपूर्णरित्या मिळावेत, तर हा मंत्र पूर्णपणे ऐका. हा मंत्र संपूर्ण ऐकला तर तुमच्यावर धनाचा वर्षाव होईल आणि प्रचंड धनसंपत्ती तुमच्याकडे आकर्षली जाईल. मंडळी, आजचा विषय अतिशय गंभीर आहे आणि तो म्हणजे पैसा. मंडळी, आपला स्वतःचा हक्काचा पैसा जर का बाहेर अडकला असेल आणि अनेक प्रयत्न करून तो परत मिळत नसेल, तर या गोष्टीचा आपल्याला जास्त मानसिक त्रास होतो. कोणीही कितीही म्हटले तरी माणूस पैशासाठी नसून पैसा माणसासाठी आहे, हे जरी खरे असले तरी या पैशामुळे अनेक नात्यांमध्ये दुरावा येतो. हा पैसाच अनेकांमध्ये वादाचा विषय होतो. आपण एखाद्याला मदत म्हणून पैसा देतो, परंतु नंतर आपल्याला स्वतःचेच पैसे भीक मागितल्यासारखे मागावे लागतात. याच गोष्टीचा आपल्याला नाहक त्रास होतो आणि समोरची व्यक्ती मात्र आपल्याला आज देतो, उद्या देतो, नंतर देतो अशी कारणे सांगत बसते आणि मग आपल्या डोक्यात पूर्ण गोंधळ उडतो आणि यामुळे चांगल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्यास सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला असा त्रास होऊ नये आणि आपले स्वतःचे हक्काचे स्वतः कमवलेले पैसे आपल्याला परत मिळवायचे असतील, तर आज सांगितलेला हा एक उपाय तुम्ही नक्की करून पहा. यामधील पहिला उपाय म्हणजे तुम्ही श्री कालभैरव महाराजांची सेवा करा. आता श्री कालभैरव महाराजांची सेवा काय आणि ती कशी करायची हे समजून घ्या. श्री काळभैरव हे 11 भैरवांचे अधिपती आहेत. काळभैरवांच्या हाती काळ आणि वेळ आहे आणि या काळ आणि वेळेच्या अधीन नियती आहे आणि हे सर्व सद्गुरूंच्या अधीन आहेत आणि श्री काळभैरव सद्गुरूंचा दास आहे. जगन्नियंत्या भगवान शिवांची ती प्रलयंकारी उजवी बाजू आहे. भैरवास काही भक्त भैरव असेही म्हणतात. या भैरवांची मूर्ती अतिशय उग्र आणि रुक्ष असते. अपराध्यांना दंड करणे हे कालभैरवांचे मुख्य कार्य असते. शिक्षा करण्यास लागणारा दंड हा भैरवांच्या हातात असतो, म्हणून त्यांना दंडपाणीही म्हणतात. श्री काळभैरव हे शैतानी शक्तींना नाचवणारे एकमेव दैवत आहे. त्यामुळे अतिसंकट काळात धावून येणारे हे दैवत अतिशय उग्र आहे. भैरवनाथांसमोर व्यभिचारी, खोटं बोलणारे, लबाडी यांना थारा नाही. अशा लोकांसाठी श्री काळभैरव हे उग्र देवता आहे, मृत्यूपेक्षाही भयानक. परंतु सद्गुरुदासांसाठी, स्वामींच्या भक्तांसाठी ते प्रेमळ आणि भक्तवत्सल आहेत. त्यामुळे कालभैरवांची केलेली सेवा ही नक्कीच फलप्रद ठरते. आता आपण पाहूया श्री काळभैरवांची उपासना कशी करायची. ओम काळभैरवाय नमः हा काळभैरवांचा जप आहे. हा जप दररोज 1 माळ अवश्य करावा. जपासाठी रुद्राक्षाची माळ वापरावी. महिला ह्या देखील हा जप करू शकतात. भैरव प्रहर हा रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत असतो. या प्रहरास सेवा केल्यास ती सेवा अधिक प्रभावी ठरते. घरी देवघरात श्री काळभैरवांची पूजा करू नये. मात्र घरी श्री काळभैरवांचा फोटो प्रवेशद्वाराच्या समोरील भिंतीवर 6 फुटाच्या वर लावावा. त्या फोटो खाली आधाराला काहीतरी असावे. फोटो तसाच टांगू नये आणि दररोज फोटोची पूजा करून धूप दीप दाखवावा. दररोज घरातील एका व्यक्तीने उत्तरेकडे तोंड करून बसून समोर 4 ते 5 उदबत्ती लावून 11 वेळा श्री कालभैरव अष्टक स्तोत्र 11 वेळा एकाग्र चित्तेने व श्रद्धेने म्हणावे. त्यानंतर उदबत्तीची पडलेली रक्षा घरातील सर्वांनी कपाळावर उतरती लावावी. श्री काळभैरव यांना सोमवारी अमावस्येस दुपारी 4 नंतर हार नारळ घेऊन आपल्या अडचणी किंवा संकटमुक्तीसाठी विनंती करावी. काळभैरव जयंतीस 11 किंवा 108 वेळा श्री काळभैरव अष्टक स्तोत्राचे हवन करून श्री काळभैरवांना बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, कांद्याची पात व लिंबू घेऊन तो तेथेच ठेवून यावा. आपले बाहेर अडकलेले पैसे उधारी परत मिळवण्यासाठी तुम्ही श्री काळभैरवांच्या मंदिरात जा. मंदिरात गेल्यानंतर हार, नारळ व खडीसाखर घेऊन
त्यांना पुढील प्रमाणे विनंती करावी. मी अमुक नावाचा भगवान श्री स्वामी समर्थांचा सेवेकरी असून मला स्वामी सेवा केंद्रातील मार्गदर्शनानुसार माझ्या अमुक कामासाठी तुमच्या चरणी श्रीफळ अर्पण करीत आहे. आपण कृपा करून माझे काम करावे. वरील विनंती करून 11 वेळा कालभैरव अष्टक स्तोत्र म्हणावे. त्यानंतर आपले इच्छित काम झाल्यावर पुन्हा एकदा श्री कालभैरवांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे व आभाराचे श्रीफळ अर्पण करावे. मंडळी, नियमित आणि श्रद्धेने केलेले पूजेने आपल्या भोवती काळभैरव महाराजांचं एक संरक्षण कवच तयार होतं. अनेक मोठ्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो. मनातील नैराश्य, भीती नाहीशी होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या हक्काचे, कष्टाचे बाहेर अडकलेले पैसे, मग ते मोठ्यातली मोठी रक्कम का असेना, ती आपल्याला नक्कीच परत मिळते. त्याशिवाय कौटुंबिक त्रासातून मुक्ती मिळते. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात,
तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः. 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 ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय
धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः। ओम श्री स्वामी ब्रह्मांड नायकाय धनविद्येश्वराय नमः।